नमस्कार, मी मिलिंद खांडेकर आणि आपण पाहत आहात मुंबई तक. दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल आज लागले आहे. भारतीय जनता पक्षाला मोठा विजय मिळालेला दिल्लीमध्ये. त्यांना जवळपास 27 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचं सरकार आता दिल्लीत स्थापन होणार आहे आणि अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी 10 वर्षानंतर सत्तेच्या बाहेर जात आहे. या निकालाबद्दल चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहे राजदीप सरदेसाई, इंडिया टुडेचे कन्सल्टिंग एडिटर. राजदीप, खूप खूप स्वागत तुमचं. नमस्कार. नमस्कार. तर राजदीप, आजचा जो निकाल आपण बघितला दिल्लीमध्ये की आम आदमी पार्टीला पराभव पत्करावा लागला आहे 10 वर्षानंतर, तर याचं काय तुम्ही याचं कारण समजता की का झालं आहे असं? मला वाटतं मिलिंद, दिल्लीत आपण एक मध्यम वर्गीय वेव बघितली आहे. हे एक लाट होती. मध्यम वर्गीय जो समाज आहे त्यांनी भरपूर भाजपला वोट दिला आणि आम आदमी पार्टीकडून ते दूर गेले. तुम्ही बूथ बाय बूथ घ्या. ज्या एरियाजमध्ये रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन किंवा असे कॉलनीज होते जिथे जास्त करून मिडल क्लास लोक राहतात, त्यांनी पूर्णपणे बीजेपीला वोट दिलाय. म्हणजे दिल्ली सारख्या राज्यात जिथे 65 किंवा 70% पर्यंत मध्यमवर्गीय लोक असतात, त्यांच्यासाठी ही एक मोठी विक्ट्री आहे. कारण की त्या 70% मध्ये जास्त करून बीजेपीला त्यांनी वोट दिलाय. तुम्ही बघाल की जुगी क्लस्टर्स मध्ये किंवा जिथे जास्त करून लोअर इन्कमचे लोक राहतात तिथे अजूनही लोकांनी आम आदमी पार्टीला वोट दिला आहे. पण जिथे कॉलनीज आहेत, लोकांची लहान लहान घरं आहेत, मिडल क्लास एरिया आहेत, 5 लाखहून जास्त ज्यांना आमदनी मिळते वर्षाची, त्या एरियाजमध्ये मिडल क्लासनी पूर्णपणे आम आदमी पार्टीला म्हणजे भाजपला आपलं समर्थन दिलंय. आम आदमी पार्टीच्या ते विरोधात गेलेत. हाच तो एक तबका होता जो एका काळी 2015 आणि 20 मध्ये म्हणायचा की मला नरेंद्र मोदी पाहिजे प्रधानमंत्रीसाठी आणि अरविंद केजरीवाल पाहिजे मुख्यमंत्रीसाठी. तोच वर्ग आहे ज्यांनी यावेळी अरविंद केजरीवालला रिजेक्ट करून भाजपला वोट दिलाय. एका प्रमाणे तुम्ही म्हणू शकता हा मिडल क्लासचा अरविंद केजरीवालच्या विरोधात एक नेगेटिव्ह वोट आहे. इथं राजदीप, जसं तुम्ही म्हणाला की मिडल क्लासची ही वेव आहे, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला फायदा झालेला आहे. पण आपण महाराष्ट्रात सुद्धा बघितलं की जी लाडकी बहीण स्कीम होती, म्हणजे फ्रीबीज जे आहे ते एक मोठं कारण ठरलं NDAच्या किंवा भाजपच्या जिंकण्यासाठी. दिल्लीमध्ये आपण बघितलं 10 वर्षापासून मोफत वीज, पाणी, बस मोफत महिलांसाठी सफर, आणि आता यावेळी पण केजरीवालनी पण अनाऊन्स केलं होतं की आम्ही 2100 रुपये देऊ, बीजेपी म्हणाले 2500 रुपये देऊ. तर या ज्या फ्रीबीजच्या स्कीम आहे त्याचं काय तुम्हाला या निवडणुकीमध्ये कमी कमी दिसतंय की त्याचंही कारण बीजेपी म्हणाली की जे पहिल्यापासून मिळतं ते आम्ही कायम ठेवू, आणखीन त्याला टॉपअप केलंय का प्रकारे? हे बघा मिलिंद, त्याच्यासाठी स्पर्धा होती. आम आदमी पार्टी म्हणाली आम्ही 2100 रुपये देऊ महिलांना, भाजप म्हणाली आम्ही 2500 रुपये देऊ. आम आदमी पार्टी लोकांना फ्री पॉवर देत होती, बिजली मुफ्त मध्ये होती. बीजेपी म्हणाली आम्ही तुम्हालाही ते देऊ. बीजेपी म्हणाली आम्ही तुम्हाला 500 रुपयात गॅस सिलेंडर देऊ आणि होळी आणि दिवाळीच्या काळात तुम्हाला फ्री गॅस सिलेंडर देऊ. तर बीजेपी जे आम आदमी पार्टीचं जे फ्रीबी कल्चर आहे त्याच्या स्पर्धेत बीजेपीने पण एक फ्रीबी कल्चर सुरू केलेलं. म्हणजे दोन्ही जे मेन पार्टीज आहेत ते या फ्रीबी कल्चर मध्ये होते आणि लोकांना वाटलं कदाचित की महाराष्ट्र सारख्या राज्यात लाडकी बहीण मध्ये लोकांना 1500 रुपये मिळालेत, तर जेव्हा नरेंद्र मोदी आता म्हणतात की आम्हाला 2500 रुपये मिळतील 8 मार्च पर्यंत, तर ते तयार झाले की चला नरेंद्र मोदी म्हणतात तेवढा विश्वास आमचा नरेंद्र मोदी मध्ये आहे, तर त्याचा नक्की कुठे ना कुठे या फ्रीबीज यावेळी जी स्पर्धा झाली त्याच्यात बीजेपीला त्याचा फायदा नक्की झाला. आणि बीजेपीने प्रयत्न खूप केला. त्यांचे नेते जे आहेत ते नुक्कड सभा पण करत होते. MLA MPs त्यांना प्रत्येकानं सांगितलं तुम्ही नुक्कड सभा पण करा. म्हणजे बीजेपीने काय केलं, या पूर्ण कॅम्पेनला लोकलाइज केलं. 2015 आणि 20 मध्ये बीजेपीने म्हणजे मोठ्या स्तरावर कॅम्पेन करण्याचा प्रयत्न केला. मोठे रॅलीज,
रोड शोज, यावेळी बीजेपीला कळलं ते सगळं चालणार नाही. आम्ही नुक्कड सभेकडून लोकांकडे जाऊ आणि हे जे फ्रीबीची मागणी आहे, इतर जे विषय आहेत त्यांच्याबद्दल लोकांबरोबर चर्चा करू आणि कदाचित लोकांना वाटेल एक डबल इंजिन, म्हणजे केंद्रामध्ये तीच सरकार आणि राज्यात ती सरकार, त्याचा आम्हाला जे आम आदमी आहे त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. हे राजीव, जो तुम्ही उल्लेख केला की बीजेपीने MP MLA सगळ्यांना मोहल्ल्यामध्ये पण नुक्कड मीटिंग पण करवल्या, तर मला एक बीजेपीच्या नेत्यांनी म्हटलं की हमारे पास MP ज्यादा है और मोहल्ले कम पड़ रहे हैं. म्हणजे सगळा बीजेपीने आपला फोर्स एका प्रकारे दिल्लीमध्ये लावला होता. मात्र आता या परिणामाचा राजदीप विशेष करून इंडिया अलायन्सवरती काय परिणाम होईल? कारण आपण बघितलं की काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचं इकडे काही अलायन्स नव्हतं, त्याचं नुकसान काही प्रमाणात दिल्लीत दिसतंय आपल्याला. अगदी अगदी ऍब्सोल्युटली राईट मिलिंद. मला वाटतं की आता इंडिया अलायन्सचं काय भविष्य जास्त राज्य स्तरावर काय दिसत नाहीये. आपण गेल्या काही दिवसात बघितलं असेल की काही जे पार्टीज आहेत इंडिया अलायन्सनी, त्यांनी काँग्रेसला टार्गेट केलं आहे. राम गोपाल यादव जे समाजवादी पार्टीचे नेते आहेत त्यांनी पण काँग्रेसवर आरोप लावलाय की काँग्रेस इतरांना बरोबर घेऊन जात नाही. काँग्रेसने दिल्लीत काय केलं, त्यांना आम आदमी पार्टीना हरवायचं होतं. पहिलं त्यांचा उद्देश हा नव्हता की आम्हाला जिंकायचंय की आम्हाला भाजपला थांबवायचंय. आम्हाला आम आदमी पार्टीला कुठल्याही परिस्थितीत हरवायचंय, ही त्यांची मंशा होती. म्हणजे त्यांचा टार्गेट काँग्रेस होता. आणि असे 13 सीट्स आहेत, 13 सीट्स आहे जिथे मार्जिन जे नंबर 1 आणि नंबर 2 मध्ये आहे, काँग्रेसला त्याच्याहून जास्त वोट्स मिळालेत. म्हणजे काँग्रेसची जी स्ट्रॅटेजी होती की आम्हाला आम आदमी पार्टीला कुठल्याही परिस्थितीत हरवायचं आहे, ती स्ट्रॅटेजी काही प्रमाणाने त्यांना यश मिळालं त्याच्यात. तर काँग्रेसनी हा इलेक्शन जे आहे आणि त्या कारणामुळे इंडिया अलायन्सचे घटक आता म्हणतात चला तर काँग्रेसचं हे उद्देश आहे की आम्हाला स्वतःला मजबूत करायचं आहे, तुम्हाला कमजोर करायचं आहे. तर कोण जाणे उद्या अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव हे एकत्र येतील आणि म्हणतील चला इंडिया अलायन्स मध्ये वी विल फॉर्म अलायन्स विदिन अन अलायन्स. या पूर्ण हे जे त्यांचं हे गठबंधन आहे त्याच्यात आम्ही एक वेगळं गठबंधन करू. काँग्रेसला जर जायचं ते जाऊ शकतात आपल्या दिशेने. आणि राहुल गांधीला पण वाटतंय की आम्ही आता एकला चालू रे, आम्हाला आपली ताकद आजमायची आहे. आम्हाला ते इंडिया अलायन्स फक्त नॅशनल लेवलवर आहे, स्टेट लेवलवर नाहीये आता. नाही तर राजीव, आपण महाराष्ट्रात बघितलं की काल सुद्धा संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंसोबत राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्स केली हे दाखवण्यासाठी की आम्ही एक आहोत आणि जे वोटर लिस्ट त्यांचे आरोप आहे ते करण्यासाठी. मात्र कालच महाराष्ट्र टाइम्सनी बातमी छापली होती की शिवसेनेचे जे उद्धव ठाकरे यांचे खासदार आहे ते जाऊ शकतात NDA किंवा एकनाथ शिंदेच्या याच्यामध्ये शिवसेनेमध्ये. तर आता हा एक मोठा चॅलेंज असणार आहे मला वाटतं की शरद पवारांचे जे 8 खासदार आहे आणि उद्धव ठाकरेंचे जे 8 खासदार आहे त्यांनाही आता म्हणजे केंद्र सरकारमध्ये सामील होण्यासाठी त्यांनाही एका प्रकारे आता इन्सेंटिव्ह दिसायला की हे जर आपण बघतोय की प्रत्येक निवडणुकीतच NDA जिंकतंय, तर तुम्हाला वाटतं की ते काही तिथे उठापटक होऊ शकते काही? नक्की नक्की. फक्त महाराष्ट्रात नाही, पंजाबमध्ये जिथे आम आदमी पार्टीची सरकार आहे तिथे पण कोण एकनाथ शिंदेसारखा व्यक्ती येऊ शकतो आणि म्हणू शकतो की मी पण मुख्यमंत्री होऊ शकतो. तर प्रत्येक हे जे विरोधी पक्ष आहेत ते सर्वांत एक हलचल तर नक्की असणार. कारण की 2024च्या लोकसभेत नंतर असं वाटलेलं की विरोधी पक्ष आहेत ते मजबूत होतात आहे. पण आता 1 वर्षात बघा ना काय बदलाव झालाय. आणि त्याच्यात कुठे ना कुठे महाराष्ट्र असो, अन्य राज्य असो, जिथेही शिवसेनेचे उद्धव ठाकरेंचे नेते असो, NCPचे नेते असो, सर्वांवर प्रेशर येईल की आम्हाला हे काही गठबंधन काय इंडिया अलायन्स काय चालणार नाही जास्त दिवस, चला आपण आपल्या दिशेत जाऊ किंवा भाजपमध्ये जाऊ. तर ते नक्की होऊ शकतं आणि त्याच्यावरती प्रेशर तुम्ही बघाल 2-3 महिन्यात अजून वाढेल. खूप खूप धन्यवाद राजदीप या चर्चेसाठी. तर आपल्यासोबत होते राजदीप सरदेसाई. राजदीपचं म्हणणं असं आहे की जो निकाल आपण बघितला आहे दिल्लीमध्ये त्याच्या मागे मिडल क्लासची एक वेव आहे. मिडल क्लासनी BJPला भरभरून मतदान केलं आणि त्याच्यामुळेच सरकार कायम झालं. मात्र ह्या निवडणुकीचा जो परिणाम आहे तो फक्त काही दिल्लीपर्यंत मर्यादित राहणार नाही आहे. त्याचं देशभरात विशेष करून जिथे जिथे विरोधी पक्षांचं सरकार आहे तिथे पण आपल्याला येत्या दिवसात बघायला मिळू शकतं. हा कार्यक्रम बघण्यासाठी आपलं खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार.